नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, समीर गायकवाड यांनी नुकत्याच घडलेल्या एका प्रसंगावर एक पोस्ट लिहिली आहे आणि त्या पोस्टमधनं एक फार छान विचार त्यांनी दिला आहे. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी सुद्धा तो विचार शेअर करते. जपानच्या इचिकावा सिटी झूमधल्या पंच नावाच्या या 8 महिन्याच्या मकॉक प्रजातीच्या जपानी माकडाच्या पिलाची गोष्टसुद्धा अशीच आहे. आईच्या नकाराची, एकटेपणाची आणि संघर्षाची. कदाचित त्याचे व्हिडिओज तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील. तर त्याचं झालं असं की 26 जुलै 2025 हा पंच जन्माला आला आणि जन्मताच आईनं त्याला झिडकारलं. कारण का? त्या काळात भयंकर उष्णतेची लाट होती आणि त्यावेळी त्याच्या आईची ही प्रसूती अत्यंत कठीण अशी झालेली होती. कदाचित काही शारीरिक इजा तिला झाली असेल त्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती त्या मानसिकतेत नसेल की आता या दुखण्यामुळे ती त्या बाळाला स्वीकारू शकत नसेल. तर त्यामुळं तिनं पंचला झिडकारलं. आईनं झिडकारलेला तो छोटासा जीव संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्याची आबाळ होऊ लागली आहे हे सुद्धा त्याला कळून चुकलं. आणि आता लवकर उपाय नाही केला तर पिलाच्या जीवावर बेतू शकतं ते. झूच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं एकटेपण संपवण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली. त्यांनी त्याला हातानं भरवायला सुरुवात केली. आपल्या अंगाखांद्यावर खेळवलं, वाढवलं. मात्र हे काही खूप काळ चालणार नव्हतं ना. त्या पिलाला कधी ना कधी समूहात परत नेणं तर गरजेचंच होतं. त्याला त्याच्या समूहात परत पाठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या एकटेपणाची पुन्हा नव्यानं सुरुवात झाली. झूमधल्या अन्य माकडांनी त्याला जवळ येण्यापासून रोखलं. ते त्याला दूर लोटायला लागले. पंच पुन्हा एकटा पडला. त्याचं एकाकी असणं बघवत नव्हतं. त्याच्या डोळ्यात आर्त भाव होते. आईशिवाय वाढणारा तो एकटा जीव कासावीस झाला. आता त्याच झूमध्ये इतरही काही पिलं होती. त्यांना अंगाखांद्यावर खेळवणारी त्यांची आई, हे दृश्य तो विलक्षण तगमगीनं पाहायचा. झूच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा याचं दुःख झालं. यावर काहीतरी मार्ग काढला नाही तर पंचची मानसिक स्थिती बिघडू शकते. मग त्यांनी खूप विचार केला आणि एक उपाय शोधला. पंचच्या आयुष्यात एक छोटासा साथीदार आला. एक नारंगी रंगाचा स्टफ्ड ओरांगुटान माकडाचं सॉफ्ट टॉय. हा मखमली ओरांगुटान पंचला त्याच्या आईसारखा वाटला आणि मग काय, तो त्याला घेऊनच फिरू लागला. आता तर तो त्याला बिलगूनही झोपतो, त्याच्याशी खेळतो. आणि मग इंटरनेटमुळे सोशल मीडियावर या पंचचे व्हिडिओ व्हायरल झाले. मागच्या काही दिवसात जगभरातल्या सोशल मीडियाच्या आकर्षणाचं केंद्र तो ठरला. त्याच्या एकटेपणाची, एकाकी असण्याची क्लिप अनेक लोकांना रडवतेय. त्या केशरी रंगाच्या ओरांगुटानला घट्ट झोपलेला पंच जणू आईच्या मिठीत विसावलाय असं वाटतं त्यांना. झूमधल्या माकडांच्या समूहातल्या इतर माकडांनी त्याला अजूनही पूर्णपणे स्वीकारलेलं नाही. ते कधीकधी त्याच्यावर ओरडतात, त्याला दूर ढकलतात. नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत एक मोठं माकड त्याला ओढत नेत असतं आणि त्यावेळी पंच घाबरून त्याच्या खेळण्याकडे येतो. हे दृश्य पाहून लाखो नेटिझन्सच्या डोळ्यात पाणी आलं आणि पंचला काहीतरी मदत करा असा संदेश जगभरातून व्हायरल झाला. आपल्या झूमधला हा छोटा जीव जगाच्या केंद्रस्थानी आल्यावर तिथल्या कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की पंचला काही गंभीर इजा झाली नाही आहे, ते फक्त स्कॉल्डिंग आहे आणि तो हळूहळू समूहामध्ये आता मिसळतोय. कोणत्याही सुहृदयी व्यक्तीनं पंचचे फोटो अथवा व्हिडिओ पाहिले तर त्याच्या काळजाला नक्कीच ते भिडतील. आईविना वाढलेल्या या लहान जीवाचा संघर्ष खरंच करुण आणि आर्त आहे. पण आता हाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे की नुकतंच एका माकडीणीनं त्याला स्वीकारलं आहे आणि आता त्यांचं नातंसुद्धा दृढ व्हायला लागलं आहे. श्रोते हो, पंचची ही कहाणी लाखो लोकांना भावली, कारण ती एकाकीपणाची, प्रेमाच्या शोधाची आणि आशेची आहे. त्याच्या छोट्याशा डोळ्यात अजूनही एक हुरहुर जाणवते. पंचची माहिती व्हायरल होताच या झूला भेट देणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतीये. लोक त्याच्याविषयी भरभरून बोलताना दिसत आहेत. अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटतंय. मात्र हेच जग अन्यत्र लाखो बालकं अनाथ होत असताना
मूक असतं. वेगवेगळ्या युद्धात लाखो बालकांचे आईवडील मारले जातात तेव्हा हेच जग मौन असतं. इतर प्रसंगी इथे हिंसेचं समर्थन करणारे, अमुक एकांना मारलं पाहिजे असं म्हणणारी माणसं आता यावर अश्रू ढाळतील. मात्र वास्तव जगात आजूबाजूला अशी कितीतरी अनाथ बालकं अनेक खस्ता खात आपलं आयुष्य जगत असतात. त्यांच्या काळजाला हे बघून कधीच पाझर फुटत नाही. माणूस आणि त्याच्या संवेदना, भावना सापेक्ष राहिलेले नाही आहेत. माणसाच्या भावना आता यंत्रवत आणि जडणघडणीतल्या बारकाव्यांवर अवलंबून आहेत. कदाचित या जाणीवांना नवा पाझर फुटण्याचं काम पंचच्या घटनेनं केलं असेल आणि आपल्या अंतःकरणातली ही जिव्हाळ माया नित्य एकसारखी जपता आली ना, तर पंचच्या संघर्षाचं फळ खूप गोड असेल असं म्हणता येईल. आता त्या पंचला त्याच्या आयुष्यात आईची माया आणि प्रेम लाभो आणि आपल्या माणसांची प्राण्यांप्रती असलेली सुहृदयता एकमेकांसाठी सुद्धा येवो आणि ती नित्य राहो, हीच आशा करूया आणि या गोष्टीवर विचारही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.